हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा 9th चॅप्टर ज्याचं नाव आहे सोशल हेल्थ तर त्याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या या एक्सरसाइजला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड. म्हणजे रिकाम्या जागी आपल्याला योग्य ते शब्द भरायचे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा बघा, लाफ्टर क्लब इज अ रेमेडी टू ड्राइव्ह अवे डॅश डॅश. जे काही लाफ्टर क्लब आहेत ते रिमेडी आहेत, म्हणजे उपाय आहेत कशासाठी, काय काय दूर करण्यासाठी, तर स्ट्रेस. त्यानंतरचं सेकंड स्टेटमेंट, अल्कोहोल कन्झम्पशन मेनली अफेक्ट्स डॅश डॅश. अल्कोहोलचं कन्झम्पशन करणं, अल्कोहोल पिणं, ड्रिंक करणं, तर त्याचा मुख्य परिणाम कशावरती होतो, नर्वस सिस्टीम वरती होतो, आपल्या चेतासंस्थेवरती होतो. त्यानंतर शेवटचं आपला स्टेटमेंट आहे, द ऍक्ट आय टी डॅश डॅश इज टू कर्ब द सायबर क्राईम्स विच ऍक्ट, दॅट इज ऍक्ट 2000. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड, आन्सर द फॉलोइंग. म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये ए, विच फॅक्टर्स अफेक्ट द सोशल हेल्थ. कोणते फॅक्टर्स हे सोशल हेल्थ वरती म्हणजे आपल्या सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे आहेत. यामध्ये बघा, इन ऑर्डर टू मेंटेन द सोशल हेल्थ ऑफ एनी कम्युनिटी देअर शुड बी गुड amenities for the pupil. For example, food, water, shelter, clothing, medicines, and medical help. Equal opportunities for education, cleanliness of the surroundings, transport facilities, etc. should be properly provided. तर आपली जी काही सोशल हेल्थ आहे किंवा एक समाजामध्ये चांगलं सामाजिक आरोग्य जगण्यासाठी आपल्याला चांगल्या सुखसुविधा सुद्धा मिळायला हव्यात. मग त्यामध्ये चांगलं अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या असतील तर त्या आपण सोडवल्या पाहिजेत. औषधं असतील, वैद्यकीय मदत असेल, शिक्षणाची तेवढ्याच प्रमाणामध्ये म्हणजे समान संधी आहे, स्वच्छता आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली प्रोव्हाइड झाल्या पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट, द सोशल अँड पॉलिटिकल कंडिशन्स ऑफ द सराउंडिंग शुड बी सच दॅट there should not be any connections with words of criminals. The presence of such criminal ties can affect the social health to a great extent. म्हणजे काय, तर जे काही सोशल म्हणजे आपले सामाजिक आणि राजकीय कंडिशन्स आहेत, तर त्या कंडिशन्स, त्यांचं कनेक्शन्स हे कुठल्याही प्रकारे क्रिमिनल्स म्हणजे जे काही गुन्हेगार वृत्तीचे लोक असतात त्यांच्याशी नसायला हवं. त्याचबरोबर जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत तर ते आपल्या सामाजिक आरोग्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव टाकतात. The gardens, playgrounds, and empty plots for outdoor games, sports clubs, etc. are important criteria for overall development of the society. समाजाच्या विकासासाठी प्लेग्राउंड्स असणं, गार्डन्स असणं, जे काही रिकामे प्लॉट्स आहेत तर त्या ठिकाणी आउटडोर गेम्स खेळण्यासाठी स्पोर्ट क्लब्स असणं तितकंच महत्त्वाचं आहे. This results in the personality development and make people happy and strong. याचा परिणाम काय होतो, तर याचा परिणाम हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी होतो आणि त्याचबरोबर लोकांना आनंदी आणि मजबूत बनवण्यासाठी सुद्धा होतो. ॲडिक्शन्स, क्रिमिनल टेंडन्सीज, pervert behavior and perverse thinking affects other people in the society and this reflects negatively on the social health. जे काही ॲडिक्शन आहेत म्हणजे वेगवेगळी व्यसनं आहेत, त्याचबरोबर क्रिमिनल टेंडन्सी म्हणजे गुन्हेगारांची वृत्ती असते तर तशी टेंडन्सी असणं, आपले जे काही थिंकिंग आहे लोकांच्या बाबतीमध्ये तर ते सर्व आपल्या समाजावरती आपला नेगेटिव्ह रोल म्हणजे आपली नकारात्मक भूमिका समाजामध्ये छापवत असतात, उमटवत असतात. Having large number of friends and relatives, proper use of time when alone and when along the peer group, trust in orders, respect and acceptance for others build stronger social health. मोठ्या प्रमाणामध्ये मित्रमैत्रिणी असणं, रिलेटिव्ह असणं, नातेवाईक असणं, त्याचबरोबर त्यांना जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपल्याला एकाकी वाटतं त्याबरोबर चांगले सल्लागार मित्र असणं, ज्यांच्यावरती आपला विश्वास आहे, आपण त्यांचा सन्मान करू, मान करू, ते जे सांगतील ते आपण स्वीकारू आणि आपलं जे काही समाजातलं स्थान आहे ते आपण कायम बनवून ठेवू. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, विच चेंजेस ऑकर इन persons continuously using internet and mobile phones.
तर एखादा व्यक्ती सातत्यानं मोबाईल आणि इंटरनेट वापरतोय, तर त्या व्यक्तीमध्ये काय बदल नेमके होतात हे तुम्हाला सांगायचे. खरं तर हा प्रश्न आपल्या एकट्याचा किंवा फक्त अ, काही मुलांपुरता मर्यादित नसून तो जगभरातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा खूप मोठा प्रश्न किंवा खूप मोठी समस्या ही आहे. आता यावर उपाययोजना काय करू शकतो किंवा मग त्याचे काय काय परिणाम होतात हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया. पहिल्यांदा बघा, when a person continuously remains in contact with mobile phones, many physical problems can arise. एखादी व्यक्ती सतत त्याने मोबाईल फोनवर आहे आणि त्यामुळे तिला बऱ्याचशा शारीरिक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. That is tiredness, headache, insomnia, forgetfulness, tinnitus, joint pains, and problems in vision occur due to radiation emanating from the cell phones. For young children, this is more disastrous as these radiations can penetrate through their bones. तर टायर्डनेस म्हणजे थकवा येतो, डोकेदुखी होते, अस्वस्थता वाटायला लागते, आपण विसरभोळे होतो. त्याचबरोबर जे काही जॉईंट पेन्स आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सांधे आहेत आपल्या शरीरात, तर त्या ठिकाणी ते सांधे दुखायला सुरुवात होते. तर लहान मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणे रॅडिएशन गेल्यामुळे त्यांच्या हाडं ही वीक होतात. नेक्स्ट बघा, बाय लॉगिंग into the internet for a time, person becomes solitary. Such individuals are unable to establish harmonious relations with relatives and other people around. आपण इंटरनेट वरती किती वेळ दिवसातून घालवतो हे आपल्यालाच कळत नाही. म्हणजे बघा की आपण इंटरनेट वरती बऱ्याच वेळेला खूपसा वेळ घालवतो. मग त्यामुळे आपण आपण एकाकी पडतो, एकटे पडतो आणि आपले जे काही नाते आहेत, आपले जे काही आजूबाजूला असणारे लोक आहेत त्यांना आपण पूर्णतः विसरून जातो. They tend to become self-centered and selfish. They lose sensitivity towards others. तर ते आत्मकेंद्रित बनतात, त्याचबरोबर स्वार्थी बनतात आणि त्यांच्यामध्ये असणारी जी काही सेन्सिटिव्हिटी आहे, दुसऱ्यांबद्दलची संवेदनशीलता आहे, ती खूप कमी होते. Such people never take any social responsibility and the social health is thus disturbed. असे लोक समाजाची कुठल्याही प्रकारची जबाबदारी स्वतःवरती घेत नाहीत आणि त्यामुळे जे काही सामाजिक आरोग्य आहे ते पूर्णतः बिघडून जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आता, दॅट इज which problems do the common man faces due to incidents of cyber crime. सायबर क्राईम म्हणजे जे काही वेगवेगळे गुन्हे असतात जे की इंटरनेटच्या मदतीने केले जातात त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. तर कोणत्या कोणत्या सायबर क्राईम्सना सामान्य जनसामान्य लोकांना तोंड द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरणामध्ये किंवा त्याचा आन्सर बघा, द नंबर्स ऑफ आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट और डेबिट कार्ड आर ऑब्टेन्ड बाय द चीटर्स. दिस इज अ सायबर क्राईम. द पिन number can be misused and the money can be withdrawn from the bank accounts. The looters will draw cash from our accounts in this way. People can be cheated during online shoppings. Fake accounts on Facebook is opened and false information is displayed on it. Though such accounts, the girls are emotionally and financially exploited. Electronic media are misused for sending derogatory and vulgar messages, obscene pictures, and provocative statements. Though the internet hackers can send virus to crash someone's computer or even mobile phones. In all such different ways, common people can be victimized by cyber crime. तर सायबर क्राईम मध्ये बरेचसे वेगवेगळे घटना त्या ठिकाणी घडतात. त्यामध्ये पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, यांचा नंबर मिळवून त्यांचे डेबिट कार्ड किंवा शॉपिंग कार्ड असतील आपले, तर त्यांचे पिन म्हणजे पासवर्ड्स मिळवून जे काही लुटेरेज आहेत किंवा जे काही हॅकर्स आहेत तर ते आपल्या अकाउंट मधून पैसे काढून घेऊ शकतात. अशा बऱ्याचशा घटना त्या ठिकाणी सायबर क्राईम मध्ये इन्क्लूड करण्यात येतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ गुड कम्युनिकेशन विथ अदर्स. जे काही गुड कम्युनिकेशन आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचे जे काही कम्युनिकेशन आहे इतरांसोबतचं, त्याचं महत्व आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. याचं उत्तर बघा आता, nowadays there is fierce competition, insecurity and criminal tendencies in the society. आपल्या समाजामध्ये आज आपण पाहतो खूप भयंकर अशी स्पर्धा आहे.
अस्वस्थता आहे, असुरक्षितता आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत. दिस काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर इज इन्क्रीजिंग मेंटल अँड इमोशनल स्ट्रेस. आणि त्यामुळे जे काही मानसिक आणि आपलं जे काही इमोशनल म्हणजे भावनिक ताण आहे तो कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात वाढवला जातोय. If the stress remains buried in the mind, persons are depressed or frustrated. This causes mental disorders if not treated in time. Depression can lead to addictions. The suicidal thoughts hover in the mind. If at the phase we can open our heart by good communication, many problems can be solved. तर या ठिकाणी बघा, यामुळे आपण डिप्रेशनला बळी पडू शकतो. त्यामुळे आपण जर चांगला संवाद केला, आपण मनमोकळेपणाने बोललो, तर आपल्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. हेल्प फ्रॉम काउन्सिलर्स कॅन बी टेकन टू रिलीव्ह द स्ट्रेस. तर जे काही काउन्सिलर्स असतात, सल्लागार असतात, तर त्यांच्याकडून मदत मिळवून सुद्धा आपला जो काही ताण आहे तो आपण कमी करू शकतो. बाय गुड कम्युनिकेशन विथ पॅरेंट्स और फॅमिली मेंबर्स, हार्मोनियस रिलेशन्स कॅन बी रिएस्टॅब्लिश्ड. तर एक चांगलं कम्युनिकेशन, चांगलं संभाषण, मनमोकळेपणानं बोलणं, त्यामुळे आपल्या पॅरेंट्स सोबत, आपल्या फॅमिली मेंबर सोबत आपले जे काही नाते आहेत तर त्यांची पुनर्बांधणी होईल किंवा ते परत खुलतील किंवा त्या नात्यांची जी काही वीण आहे ती घट्टपणे विणली जाईल. या ठिकाणी आपला जो काही सेकंड क्वेश्चन होता तो संपत होता. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड. आता इथे आपल्याला जे काही क्रॉसवर्ड्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काही हिंट्स देण्यात आलेले आहेत, त्या लक्षात घ्या. कंटिन्युअस कंझम्पशन ऑफ अल्कोहोलिक अँड टोबॅको मटेरियल्स फर्स्ट. सेकंड, दिस ॲप मे कॉज द सायबर क्राइम्स. थर्ड, अ रेमेडी टू रिझॉल्व स्ट्रेस. फोर्थ, requirement for stress-free life. Fifth, various factors affect dash dash health. Sixth, art of preparing food items. आता त्याचं आन्सर बघा. या ठिकाणी फर्स्ट आहे ॲडिक्शन, सेकंड फेसबुक, थर्ड सिंगिंग, फोर्थ गुड फूड, त्यानंतर फिफ्थ सोशल अँड लास्ट सिक्स्थ कुकिंग. अशा पद्धतीने आपण जो काही क्रॉसवर्ड होता तो या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने कंप्लीट केलेला, फिलअप केलेला. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. विच आर व्हेरियस वेज टू मिनिमाइज स्ट्रेस. जो काही ताण आहे तर तो ताण कमी करण्याचे वेगवेगळे जे काही वेज आहेत, मार्ग आहेत, तर ती कोणती कोणती आहेत. यामध्ये बघा, द वेज ऑफ स्ट्रेस बस्टिंग आर ॲज फॉलोज. ताण कमी करण्याचे उपाय खालीलप्रमाणे. पहिला उपाय लाफ्टर क्लब म्हणजे हास्याचा क्लब. पीपल गॅदर टुगेदर अँड लाफ कलेक्टिव्हली टू रिड्यूस स्ट्रेस. ताण कमी करण्यासाठी लोक एकत्र येतात आणि खूप मोठ्या मोठ्याने हसतात. तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला गार्डन्स मध्ये बरेचसे लोक एकत्रितपणे मोठ्या मोठ्याने हसलेले पाहिले असालच की. सेकंड, गुड कम्युनिकेशन म्हणजे दोन व्यक्तींमध्ये, फ्रेंड्समध्ये, सिबलिंग्समध्ये, कझन्समध्ये, टीचर्स, पॅरेंट्स और एनीबडी in whom we can confide and express our feelings, it is very important. म्हणजे बघा, one should establish good communication. आपलं चांगल्या प्रकारचा संवाद असायला हवा. आपल्या पॅरेंट्स सोबत आपला चांगल्या प्रकारचा संवाद होऊ शकत नाही, मग फ्रेंड्स असतील किंवा इव्हन आपले टीचर असतील, आपले कझन्स असतील, तर यांच्याशी तर आपला चांगल्या प्रकारे संवाद होऊ शकतो की हो. मग त्या ठिकाणी ज्यांच्याशी आपण बोलण्यासाठी कम्फर्टेबल आहोत किंवा ज्यांच्या समोर आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, अशा लोकांसोबत तरी चांगलं कम्युनिकेशन तुम्ही ठेवा. रायटिंग. त्यानंतरचा तिसरा उपाय काय स्ट्रेस कमी करण्याचा, दॅट इज रायटिंग. रायटिंग म्हणजे काय, लिहिणं. बाय रायटिंग अँड नोटिंग द थॉट्स वी फील रिलीव्ड, वी कॅन कन्फेस अँड अनालाइज अबाउट आवर मिस्टेक्स थ्रू रायटिंग टू रिड्यूस आवर स्ट्रेस. आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही भावना आहेत त्या भावना आपण एका कागदावरती उतरवतोय आणि त्या आपल्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर आपल्या ज्या काही चुका आहेत त्या आपण मान्य करतोय आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय. तर यामध्ये ताण कमी करण्यासाठी ह्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या ठरतात. त्यानंतर फोर्थ आहे दॅट इज हॉबीज. हॉबीज म्हणजे काय तर छंद. तर प्रत्येकाचे हॉबीज वेगवेगळे असतात. कलेक्टिंग क्युरीज, वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे दगड जमा करणं.
फोटोग्राफी, रीडिंग गुड लिटरेचर, चांगल्या प्रकारचं साहित्य वाचणं, कादंबऱ्या वाचणं, उपन्यास वाचणं, बऱ्याचशा गोष्टी. म्युझिक, कुकिंग, गार्डनिंग, बर्ड वॉचिंग, कीपिंग अ पेट, sculpting, drawing, rangoli, dancing, etc. are such hobbies which are necessary for utilizing our spare time by creativity. Pursuing hobby is the best way to stress-free. Music in particular is said to change the negative thoughts. Therefore, listening to music, learning the music and singing helps to fight stress. By admiring nature too, stress is relieved. तर आपले जे काही छंद आहेत, आता कोणाला फोटोग्राफीचा छंद असतो, कोणाला उत्तम प्रकारे नाचता येतं, कोणाला गायन करता येतं, कोणाला छान पद्धतीने वेगवेगळी वाद्य वाजवता येतात, कोणाला पेंटिंग करता येते. तर असे जे काही तुमचे छंद आहेत तर ते शोधा, त्याचबरोबर त्या छंदांवरती काम करा. तर अशा वेगवेगळ्या छंदांमुळे आपण काय करू शकतो, तर आपला जो काही ताण आहे तो आपण हलका करू शकतो. त्यानंतरचं फिफ्थ रेमेडी आहे आपला स्ट्रेस फ्री होण्यासाठी आउटडोर गेम्स अँड फिजिकल एक्सरसाइज. आउटडोर गेम्स म्हणजे काय, तर ज्याला आपण घराबाहेरील किंवा अंगणातील खेळ म्हणतो, तर असे गेम्स आणि शारीरिक व्यायाम. By participating in the sports, there are various benefits such as physical exercise, improving discipline, interactions with others, and creating the tendency of unity, becoming more social and reduce stress. तर वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घ्या, त्यामुळे तुमची खेळाडू वृत्ती तर वाढतेच, पण तुम्ही मेंटली सुद्धा स्ट्रॉंग होता आणि तुमचा जो काही ताण आहे तो कमी व्हायला सुरुवात होते. या ठिकाणी आपला जो काही फोर्थ क्वेश्चन होता तो संपतो. आता आपण फिफ्थ क्वेश्चन कडे वळूया. आपला फिफ्थ क्वेश्चन आहे, गिव्ह 3 एक्झाम्पल्स ऑफ ईच. प्रत्येकाचे आपल्याला 3 उदाहरणं द्यायची. फर्स्ट, हॉबीज टू रेड्यूस स्ट्रेस. ताण कमी करण्यासाठी खेळले जाणारे कमी करण्यासाठीचे छंद. पहिला, टू लिसन टू म्युझिक, गाणे ऐकणं, बर्ड वॉचिंग अँड नेचर ट्रेल्स, रीडिंग गुड बुक्स. त्यानंतर सेकंड, डिसीज एंडेंजरिंग द सोशल हेल्थ. असे आजार ज्याच्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येतं. फर्स्ट, एड्स. सेकंड, ट्युबरक्युलोसिस. तिसरा आहे लिओपर्सी, म्हणजे ज्याला आपण कुष्ठरोग म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट, फिजिकल प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्स. मोबाईल फोनचा वापर करून उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधी कोणत्या. फर्स्ट, हेडॅक, विजन प्रॉब्लेम, जॉइंट पेन्स. त्यानंतर नेक्स्ट, ऍक्टिव्हिटीज अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ सायबर क्राईम लॉज, विच आर दे. फर्स्ट, टू डू बँक ट्रान्झॅक्शन्स बाय प्रोड्युसिंग पिन नंबर ऑफ somebody, misuse of written material of someone or illegal sale of the same. Last, hacking the information of government institutes and companies. आता या ठिकाणी आपला पाचवाही प्रश्न संपतो. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. आपला 6वा प्रश्न आहे, व्हॉट विल यू डू अँड व्हाय. काय कराल तुम्ही आणि का करा. त्यामध्ये फर्स्ट, यू आर स्पेंडिंग मोर टाइम इन इंटरनेट, मोबाईल गेम्स, फोन एक्सेट्रा. तुम्ही तुमचा खूपसा वेळ इंटरनेटवरती, मोबाईलवरती गेम खेळण्यात घालवत आहात. मग अशा वेळेला तुम्ही काय कराल, याचं उत्तर बघा. इन लाईफ द टाइम वन स्पेंड नेव्हर रिटर्न्स बॅक. आपल्या आयुष्यामध्ये आपण जो काही टाइम आहे तर एकदा गेलेली वेळ परत येत नाही, परत मिळत नाही. We therefore must use our time for studies, exercise or outdoor games and some entertainment. म्हणूनच आपल्याला आपला जो काही वेळ आहे तर तो अभ्यासासाठी, व्यायामासाठी आणि त्याचबरोबर जे काही आउटडोर गेम्स आहेत, म्हणजे आपण घराच्या बाहेर खेळणारे मैदानी खेळ आहेत ते खेळण्यासाठी, स्वतःच्या मनोरंजनासाठी वापरायला हवा. इन द फ्री टाइम वी मस्ट ऑल्सो हेल्प आवर पॅरेंट्स इन हाऊसहोल्ड वर्क. आपल्याला जेव्हा मोकळा वेळ असतो तर त्या वेळेमध्ये आपण आपल्या पॅरेंट्सला सुद्धा मदत करू शकतो. But if we are spending hours together on surfing the net without any perfect aim or playing the computer or cell phone games, it is a total waste of time. काही ध्येय न ठेवता इंटरनेटवरती तासनतास राहणं किंवा मग जे काही गेम्स आहेत तर ते गेम्स खेळणं, यामध्ये आपला जो काही वेळेचा अपव्यय आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो. There are many inappropriate sites on the internet which should not be watched. This causes stress.
Continuous use of mobile phone and being hooked to social media slowly becomes an addiction. If these bad habits are creeping in us, we must try to leave the habits by conscious change. तर इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करणं, आज आपण थोड्या प्रमाणामध्ये इंटरनेटचा वापर करतोय, पण उद्या ती आपली सवय होऊ शकते आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होऊ शकतात. ही एक बॅड हॅबिट आहे आणि मग त्यामुळे आपल्या आयुष्यात बरेचसे बदल सुद्धा होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट, चाइल्ड ऑफ युअर नेबर इज ॲडिक्टेड टू टोबॅको चिविंग. तुमच्या शेजारचा मुलगा तंबाखू खातोय, त्याला तंबाखू खाण्याचं व्यसन लागले. मग अशा वेळेला तुम्ही काय कराल किंवा का कराल? द हॅझर्ड्स ऑफ तंबाखू चिविंग विल बी एक्सप्लेन टू दिस चाइल्ड. त्या मुलाला तंबाखू खाण्याचे जे काही परिणाम आहेत तर ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला जाईल. डिफरंट फोटोग्राफ्स अँड व्हिडिओज शोईंग द कंडिशन्स ऑफ ओरल कॅन्सर will be shown to this child to persuade him so that he can stay away from tobacco. तर वेगवेगळे जे काही कॅन्सर आहेत तर ते सुद्धा उद्भवू शकतात आणि त्या मुलाला तंबाखूपासून दूर राहण्यासाठी आपण सजेस्ट करूया. This addiction has to be removed. So help of parents will be taken. They will be told about the child's habit and asked to help him free from his addiction. यामध्ये त्याच्या पालकांची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. त्यांना आपण सांगू शकतो की तुमच्या मुलाला ऍडिक्शन झालं आहे आणि त्याला तुम्ही त्या ऍडिक्शन पासून मुक्त करण्यासाठी मदत करू शकता. त्यानंतर नेक्स्ट, युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह. तुमची बहीण ही संवाद रहित बनलेली किंवा संवाद ती करतच नाहीये. शी प्रेफर्स टू रिमेन अलोन. द इंडिव्हिज्युअल हू प्रेफर्स टू बी इनकम्युनिकेटिव्ह हॅज लॉट्स ऑफ थॉट्स इन हिज और हर माइंड. If this is the case with sister, she will be taken into confidence and the reason behind this lack of communication will be found out. Most often, such persons have depressions. So she taken will not be left alone. Her friends will be invited at home so that she can converse with them. She should be motivated to mix with her favorite people. She should be encouraged to pursue her hobbies. She should be helped in the selecting such work. If nothing changes her, then the help of counselor should be taken. तर तुमची बहीण एकटी राहते, ती फारसा संवाद कोणाशी करत नाही. मग अशा वेळेला आपण काय करू? तर अशा वेळेला तिला बोलतं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. तिला आत्मविश्वास देऊ की तिच्या आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यामागचं ती अशा पद्धतीने का वागत आहे यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला अशी लोक जे की असंवेदनशील असतात, असंवादशील असतात, तर ते डिप्रेशन मध्ये गेलेली असतात. तर त्यामागचं कारण शोधू आणि तिला बोलतं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपल्याकडून जर नाही शक्य झालं तर आपण योग्य त्या व्यक्तीची मदत सुद्धा त्या ठिकाणी घेऊ. त्यानंतर नेक्स्ट बघा, यू हॅव टू यूज फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड पर्पज. तुमच्या घराच्या आजूबाजूला रिकामी मोकळी जागा आहे आणि मग तुम्हाला ते चांगल्या हेतूसाठी वापरायची आहे. त्यावेळेला तुम्ही काय कराल? द फ्री स्पेस अराउंड आवर होम कॅन बी यूज टू मेक अ स्मॉल गार्डन. आपल्या घराच्या आजूबाजूचा जो काही रिकामी जागा आहे, मोकळी जागा आहे, तर त्याचं आपण छोटंसं गार्डन बनवण्यासाठी वापरू शकतो. द गार्डन सॉइल कॅन बी बॉट अँड स्प्रेड इन द फ्री स्पेस. जी काही गार्डन सॉइल आहे म्हणजे माती आहे ती आपण मोकळ्या ठिकाणी पसरायला हवी. स्मॉल सॅपलिंग्स कॅन बी प्लांट हिअर अँड नर्चर फॉर फर्दर ग्रोथ. तर जे काही स्मॉल सॅपलिंग्स आहेत, सॅपलिंग म्हणजे काय तर छोटी छोटी रोपटे आहेत प्लांटची, तर ते नर्चर करू शकतो आपण, त्यांचं पालन पोषण करू शकतो, त्यांची पुढील वाढीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. नर्सरी ऑफ सॅपलिंग कॅन ऑल्सो बी स्टार्ट इन दिस फ्री स्पेस. सॅपलिंगची जी काही नर्सरी आहे तर ती आपण फ्री स्पेस मध्ये काय करू शकतो? स्टार्ट करू शकतो. दिस स्पेस कॅन बी ऑल्सो यूज फॉर आउटडोर गेम्स. हीच जागा आपण मैदानी खेळ खेळण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. द नेट फॉर बॅडमिंटन कॅन बी फिक्स्ड अँड इव्हनिंग टाइम्स कॅन बी स्पेंट इन प्लेइंग द गेम. ऑल्सो केअर विल बी टेकन टू कीप द स्पेस क्लीन विदाउट एनी गार्बेज. तर अशा पद्धतीने आपण बॅडमिंटन सारखे खेळ खेळण्यासाठी सुद्धा त्या जागेचा वापर करू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, युअर फ्रेंड हॅज डेव्हलप्ड द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फीज. तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला सातत्याने सेल्फी काढण्याचं वेड लागले.
मग अशा वेळेला तुम्ही काय करा? आन्सर बघा. The habit of continuously taking selfie is bad. It shows that the friend is continuously thinking of himself only. एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला सातत्यानं सेल्फी घेण्याचं वेळ लागले तर हे काय दर्शवतं की त्या व्यक्तीला ती व्यक्ती फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते. His self-centeredness is to be removed by counseling him. तर त्याला चांगल्या प्रकारचं सल्ला देऊन, काउन्सिलिंग करून, त्याचं समुपदेशन करून त्याचा जो काही आत्मकेंद्रीपणा आहे तो आपण काढू शकतो. द रिझन बिहाइंड दिस बिहेवियर शुड ऑल्सो बी अंडरस्टूड. त्यामागचं जे काही कारण आहे ते सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं, ते समजून घ्यायला हवं. ही शुड बी डायव्हर्ट अँड मोटिवेटेड टू टेक सम अदर टास्क सो दॅट हिज हॅबिट कॅन बी लिझन. तर त्या व्यक्तीला त्या सेल्फी काढण्यापासून आपण परावृत्त करायला हवं किंवा त्याला प्रोत्साहित करायला हवं की त्याऐवजी त्यांनी दुसरं काम करावं. टेकिंग सेल्फीज इज नॉट अ हॉबी. सेल्फी घेणं ही एक हॉबी नाही. इट इज अ बॅड हॅबिट इफ समवन इज रिपीटेडली एंगेज्ड इन इट. तर जर आपण ते सातत्याने करतोय तर ती आपली बॅड हॅबिट होईल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, दॅट इज युअर ब्रदर इज स्टडिंग इन 12th has developed the stress. तुमचा भाऊ इयत्ता 12वीत शिकतोय आणि त्याला खूप ताण येतोय. मग अशा वेळेला तुम्ही काय कराल? त्याला काय मदत कराल? The syllabus for class 12th is vast. If the studies are not taken seriously from the beginning of the academic year, then the stress develops due to the fear of examination and result. Therefore, instead of being stressed, he should practice time management and study schedule. तर इयत्ता 12वीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो थोडासा मोठा आहे. मग आपण सुरुवातीपासून जर सिरियसली अभ्यास नाही केला तर त्या ठिकाणी जे काही आपलं अकॅडमिक इयर आहे तर ते अकॅडमिक इयर पूर्णतः म्हणजे अनबॅलन्स होईल आणि त्या ठिकाणी मग परीक्षेच्या वेळेला किंवा मग जे काही निकालाची वेळ आहे त्या वेळेला आपल्याला ताण निर्माण होऊ शकतो. म्हणून स्ट्रेस होण्याऐवजी काय करायला हवं तर आपण आपल्या अभ्यासाचं चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करायला हवं आणि त्या पद्धतीने आपण ते फॉलो करायला हवं. या ठिकाणी आपला जो काही 6th क्वेश्चन होता तो संपतो आता आपण या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 7. व्हॉट टाइप ऑफ चेंजेस ऑकर्स इन अ होम हॅविंग क्रोनिकली इल ओल्ड पर्सन? हाऊ विल यू हेल्प टू मेंटेन गुड ॲटमॉस्फिअर? तर एखाद्या घरामध्ये एखादी वृद्ध व्यक्ती आजारी आहे, मग त्याचे काय परिणाम त्या घरातील वातावरणावरती होतात? बरेचसे परिणाम प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्या घरातील वातावरणात होतात. If there is chronically ill person in our house, the entire atmosphere of the house changes. आपल्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती आहे तर घरामधलं जे काही संपूर्ण वातावरण आहे ते पूर्णतः बदललं जातं. There is tension and grief in the house. Doctor visits to the house become routine. The ill person died and medicines are strictly followed. तर घरामध्ये सर्वजण दुःखी असतात, टेन्शन मध्ये असतात, त्याचबरोबर घराकडे सातत्याने डॉक्टरांच्या येरझाऱ्या असतातच. त्या आजारी व्यक्तीचा जो काही डाएट आहे तो डाएट आणि त्याची औषधं वेळेवर देणं खूप बंधनकारक ठरतं. इन सच टाइम्स एव्हरीबडी इन द फॅमिली शुड कॉन्ट्रीब्यूट टू द वर्क ऑफ टेकिंग केअर ऑफ द पेशंट. तर त्या वेळेला आपल्या फॅमिलीमध्ये प्रत्येक जण आपापले जे काही योगदान आहे तो देऊ शकतो त्या पेशंटची काळजी घेऊन. वी कॅन हेल्प इन ड्रिंकिंग मेडिसिन्स. आपण औषध आणण्यासाठी मदत करू शकतो. वी कॅन सिट बिसाइड द पेशंट ड्युरिंग नाईट टाइम. रात्रीच्या वेळेला आपण त्या पेशंट जवळ बसू शकतो, त्याची सेवा शुश्रूषा करू शकतो. वी शुड मेंटेन प्लेझंट ॲटमॉस्फिअर इन द हाऊस. आपल्या घरामध्ये आपण सुखद वातावरण निर्माण करू शकतो. वी शुड हेल्प द पर्सन हु इज burdened by the duties towards the sick patient by helping the whatever little ways that we can. त्या पर्सनच्या ज्या काही जबाबदाऱ्या त्या आपण सर्वांनी थोडं थोडं उचलून सर्वांचं म्हणजे एखाद्याच मेंबरवरती ताण पडणार नाही आणि त्या पेशंटला सुद्धा आजारपणातून लवकर बरं होण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू शकतो. तर अशा पद्धतीने आपला या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज होता तो या ठिकाणी संपतो. आता या ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे
त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्या लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने आता या चॅप्टर नंतरचा नेक्स्ट चॅप्टरचा एक्सरसाइज आहे किंवा चॅप्टरचे व्हिडिओज आहेत, यापूर्वीचे चॅप्टर्स आहेत त्यांचे एक्सरसाइजचे व्हिडिओज आहेत, ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.